तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आता भरपूर लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला आहे की ऑगस्ट महिन्याच्या वितरणामध्ये आता जे काही येणारं वितरण आहे त्या वितरणामध्ये कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहे। त्याचप्रमाणे जे काही जून महिन्याचे पैसे ज्या बहिणींना मिळाले नाही, जुलै महिन्याचे पैसे मिळाले नाही, त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याच्या वितरणामध्ये त्यांना प्रश्न पडला आहे की आम्हाला आमच्या खात्यामध्ये आमचे 2-3 महिन्याचे पैसे एकत्र जमा होईल का। तर बघा, आता हे वितरण कधी होणार आहे। वितरण माहित आहे आपल्याला की जवळपास आता 10 ते 12 दिवस वितरणाला राहिलेले आहे। म्हणजे जे काही ऑगस्ट महिन्याचं 14व्या हप्त्याचं वितरण आहे ते पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये 2, 3, 4, 5 तारखेला होणार आहे। प्रत्येक महिन्याला आपला ही तारीख आता माहीत झालेली आहे, अंदाजी तारीख आपल्याला क्लिअरच असते। त्यानंतर बघा, आता सर्वात आधी बघा प्रश्न आहे की 14वा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार आहे। बघा, सर्वात पहिला मुद्दा आहे की ज्या बहिणींना 13वा हप्ता मिळाला, ज्या बहिणींना 12वा हप्ता मिळाला त्या बहिणींना सर्वात आधी 14वा हप्ता मिळणार आहे। हे 100% क्लिअर आहे। हे आपल्याला क्लिअर आहे की त्या बहिणींची पडताळणी ऑलरेडी झालेली आहे, चौकशी झालेली आहे, ऑलरेडी त्या चौकशीमध्ये पास झालेले आहे, त्यामुळे त्यांचे हप्ते जे आहे ते रेग्युलर सुरू आहे। त्यामुळे त्यांना 12वा हप्ता आला, 13वा हप्ता आला आणि 14वा हप्ता सुद्धा त्या बहिणींना मिळणार आहे। हे सर्व क्लिअर आहे। पण ज्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळालेले नाही, ज्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले नाही त्या बहिणींना या वितरणामध्ये पैसे मिळणार का, या वितरणामध्ये त्यांना पैसे मिळणार का, असा प्रश्न त्या लाडक्या बहिणींचा आहे। कारण प्रत्येकच व्हिडिओमध्ये कमेंट येत असतात की आम्हाला जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळालेले नाही। बघा, यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय पडताळणी आणि चौकशीचा। शासनाने सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविका चौकशी करत आहे, अंगणवाडी सेविका पडताळणी करत आहे, पण आपल्याला कोणत्याच ठिकाणी अंगणवाडी सेविका फिरताना दिसत नाही, अंगणवाडी सेविका फिरताना दिसत नाही किंवा चौकशी कोणत्या घरी चौकशी सुरू आहे असं सुद्धा दिसत नाही। भरपूर बहिणींची तक्रार येत आहे की अंगणवाडी सेविकांकडून आमच्या कुटुंबामध्ये पडताळणी झालेली नाही। मग एकीकडे शासन म्हणते की पडताळणी आम्ही करत आहे, अंगणवाडी सेविका यांना काम दिलेलं आहे, आणि दुसरीकडे अंगणवाडी सेविका पडताळणी करताना फिरताना दिसत नाही। बघा, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि बघा, काही बहिणींचे जे काही अर्ज आहे ना, या ठिकाणी बघा जे काही 26 लाख बहिणी आहे, काही बहिणींचे अर्ज जे आहे ते राशन कार्डवरून आधीच त्यांनी शासनाने जे आहे ते पात्र किंवा अपात्र केलेले आहे। बघा, एका राशन कार्डवर जर 2, 3, 4 बहिणींनी लाभ घेतला असेल, त्या विवाहित असेल, एकाच राशन कार्डवर जास्त बहिणी विवाहित असेल, तर आपल्याला माहिती आहे की फक्त एकच बहीण पात्र असणार आहे, फक्त एकच बहीण त्या ठिकाणी पात्र असणार आहे। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, एका राशन कार्डवर जर एक विवाहित असेल आणि एक अविवाहित असेल तर त्यामध्ये 2 बहिणींना पात्र ठेवण्यात येणार आहे, एक विवाहित आणि एक अविवाहित। पण बघा, आता कुटुंबामध्ये सुद्धा वाद सुरू आहे, त्यामुळे लाडक्या बहिणी, त्यामुळे जे काही अंगणवाडी सेविका आहे त्यांना सुद्धा चौकशी पडताळणी करण्यासाठी प्रॉब्लेम होत आहे। जी काही यादी आहे ती यादी शासनाकडे देण्यासाठी प्रॉब्लेम होत आहे। पण बघा, पडताळणी सुरू आहे। जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये भरपूर महिलांची पडताळणी आणि चौकशी झालेली आहे, यामध्ये भरपूर महिला पात्र सुद्धा निघालेल्या आहेत। आपल्याकडे बघा यादी नाही, शासनाने मार्ग ठेवलेला नाही की या लाडक्या बहिणी कुठे चेक करायचं। या लाडक्या बहिणींना चेक करता येत नाही की त्यांचा अर्ज आता पात्र आहे का, त्यांना पुढे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल का, हे त्यांना सध्या माहीत होऊ शकत नाही। हे त्यांना कधी माहीत होईल, जेव्हा त्यांना ऑगस्ट महिन्याच्या वितरणामध्ये त्यांचे पैसे मिळतील, जेव्हा त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल तेव्हाच त्यांना समजेल की आपण पात्र झालो आहोत आणि आता आपल्याला लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने पात्र केलेलं आहे। बघा, या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, जेव्हा शासनाकडून JR काढण्यात येईल। बघा, जून आणि जुलै महिन्याचा वाटप ऑगस्ट महिन्याच्या वितरणासोबत होणार का, हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी निर्माण होत आहे। त्याचं उत्तर बघा आपल्याला काही दिवसानंतर मिळणार आहे, पण कसं मिळणार ते मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करणार आहे। जेव्हा वितरणाचा JR येईल, आपल्याला माहित आहे की वितरणाचा जो काही निधी मंजूर केला जातो महिला व बाल विकास विभागाकडून 2, 3, 4 असे JR काढले जातात। त्या JR मध्ये नमूद असते की किती निधी मंजूर केलेला आहे, शासनाने किती निधी मंजूर केला, त्या निधीमध्येच त्याचं उत्तर आपल्याला मिळेल की जून आणि जुलै महिन्याचे पैसे आता लाडक्या बहिणींना मिळेल का। या ऑगस्ट महिन्याच्या वितरणामध्ये जून आणि जुलै महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळायला सुरुवात होईल का, ज्या बहिणींना आता पात्र केलेलं आहे, पडताळणीमधून ज्या बहिणी पात्र झालेल्या आहे त्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचे पैसे ऑगस्ट महिन्याच्या वितरणामध्ये मिळेल का, हे आपल्याला कधी समजणार, हे आपल्याला समजणार या नवीन येणाऱ्या JR मध्ये। जो काही आता JR येईल त्यामध्ये शासनाने किती निधी मंजूर केला, त्या निधीमधूनच आपल्याला 100% आयडिया येईल की त्या बहिणींना पैसे मिळणार का। बघा, मागच्या वितरणामध्ये जवळपास 2,984 कोटी एवढा निधी शासनाने मंजूर केला होता फक्त पात्र बहिणींसाठी। ज्या बहिणी परमनंट पात्र होत्या त्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता आला होता। पण या 2,984 कोटीमध्ये जर शासनाने निधी वाढवून दिला, जवळपास 3,500 ते 4,000 कोटी जर शासनाने या ठिकाणी निधी मंजूर केला,
तर 100% समजायचं की आता जून आणि जुलै महिन्याचा हप्ता सुद्धा यापैकी काही बहिणींना मिळणार आहे आणि त्या बहिणींची चौकशी झालेली असणार. ज्या बहिणींची चौकशी झाली असणार, ज्या बहिणी या चौकशीमधून पात्र झाल्या असणार, त्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या वितरणामध्ये मिळणार. पण GR मध्ये निधी मंजूर झाला पाहिजे. GR मध्ये जर 3,500 कोटी ते 4,000 कोटी रुपयापर्यंत शासनाने जर निधी मंजूर केला तर समजायचं की जून आणि जुलै महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. हे वितरणाच्या आधीच आपल्याला क्लिअर होणार आहे. तर बघा, ज्या लाडक्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता ऑलरेडी मिळालेला आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही. त्यांच्या खात्यामध्ये येणाऱ्या वितरणामध्ये बघा 2, 3, 4, 5, 6 तारखेला त्यांच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होणारच आहे. आणि ज्या राहिलेल्या बहिणी आहे त्यांना फक्त GR येईपर्यंत वाट पाहायची आहे. GR आल्यानंतरच तुम्हाला समजणार की तुमच्यापैकी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे, जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार की नाही. त्याचबरोबर बघा, महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी काही दिवसाआधी सांगितलेलं होतं की जोपर्यंत वितरण चालेल, जेवढ्या महिन्यापर्यंत वितरण चालेल तेवढ्या महिन्यापर्यंतचे पूर्ण पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. जून महिना, जुलै महिना, ऑगस्ट महिना आणि जर ऑगस्ट महिन्यामध्ये जरी त्यांची चौकशी पुढे गेली तर ऑगस्ट, सप्टेंबर जेवढे काही पैसे त्यांचे बाकी राहतील तेवढ्या महिन्याचे पैसे पात्र होणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल. वितरणामध्ये चौकशी झाल्यानंतर ज्या महिन्यामध्ये वितरण होईल, आता यासाठी 2 महिने लागतात, 3 महिने लागतात, 2-3 महिने तर निघूनच गेलेले आहेत, 4था-5वा महिना सुद्धा लागू शकतो. या 25 लाख बहिणींपैकी किती बहिणी या 2 महिन्यामध्ये पात्र झाल्या, अशा प्रकारची शासनाने यादी द्यायला पाहिजे किंवा कोणत्या अंगणवाडी सेविकांकडे किंवा ग्रामपंचायतमध्ये यादी लावायला पाहिजे की या जिल्ह्यातील, तालुक्यातील, गावातील बहिणी पात्र झालेल्या आहे आणि या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्यासोबत मिळणार, असं शासनाने क्लिअर करायला पाहिजे. पण बघा, या ठिकाणी 25 लाख बहिणींची पडताळणी सुरू आहे. फक्त शासनाने एवढंच सांगितलेलं आहे, पण किती बहिणी पात्र झाल्या, किती बहिणी अपात्र झाल्या हे अजूनपर्यंत शासनाकडून क्लिअर करण्यात आलेलं नाही. पण बघा, शासनाने काय करायला पाहिजे, ज्या बहिणी जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या चौकशीमध्ये पात्र झाल्या आहे का त्या बहिणींना ऑगस्ट महिन्याच्या वितरणासोबत 2 हप्ते द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये शासनाने जमा करायला पाहिजे. प्रत्येक महिन्यामध्ये ज्या बहिणी पात्र होत राहतील त्या महिन्यामध्ये जे काही पैसे वितरण होईल त्या महिन्यामध्ये त्या बहिणींना पैसे वाढून द्यायला पाहिजे. म्हणजे 2 महिन्याचे पैसे राहिलेले आहे, 3 महिन्याचे पैसे आहे, 4 महिन्याचे पैसे, असे पैसे त्यांना त्या बहिणींना पुढच्या वितरणामध्ये द्यायला पाहिजे. एकंदरीत आम्ही यादी काढू आणि त्यानंतर आम्ही एकंदरीत पैसे पाठवू असं शासनाने करायला नको. शासनाला हात जोडून विनंती आहे, कारण लाडक्या बहिणींना पैशाची खूप जास्त गरज आहे. त्यामुळे लगेच ही जी काही पडताळणी आहे, जी काही चौकशी शासनाकडून केली जात आहे, शासनाने लवकर क्लिअर करायला पाहिजे. लवकर लाडक्या बहिणींना पात्र करावं आणि जून आणि जुलै महिन्याचे पैसे ऑगस्ट महिन्याच्या वितरणासोबत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शासनाने लवकरात लवकर जमा करावे. आणि बघा, सर्वात आधी GR येईल. GR आल्यानंतरच आपल्याला पूर्ण क्लिअर होईल की जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र मिळेल का. पात्र झाल्यानंतरही प्रश्न असणार आहे की जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्रित मिळेल का. त्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे या सुद्धा आपल्याला अपडेट देत असतात. त्यांच्याकडून सुद्धा फेसबुकवर, ट्विटरवर अपडेट येईल की कोणत्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचे हप्ते मिळणार का किंवा ऑगस्ट महिन्यासोबत हे वितरण होणार का. बघा, पहिला प्रश्न आहे की GR मध्ये आपल्याला क्लिअर होईल आणि दुसरा, महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे या आपल्या फेसबुक आणि ट्विटर पेजवर अपडेट देतील की आता वितरणामध्ये या बहिणींना पैसे मिळणार आहे का. आपण 100% त्या बहिणींना पैसे द्यायला पाहिजे आणि या वितरणामध्ये, या GR मध्ये शासनाने हा निधी मंजूर करायला पाहिजे ज्या बहिणी पात्र झालेल्या आहेत. तर बघा, GR येण्याची वाट पहा. GR आल्यानंतर लगेचच तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येणार आणि तुम्हाला पूर्ण क्लिअर होऊन जाईल की तुम्हाला जून आणि जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र मिळेल का. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.